प्रकाश सोळंके यांनी धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा गंभीर आरोप केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे माझ्या विरोधात रणनीती आखतायत, माझ्या उमेदवारांच्या पराभवासाठी धनंजय मुंडे बैठका घेतायत असाही आरोप सोळंके यांनी केलेला आहे। पाहूयात। दोन उमेदवार माझ्या विरुद्ध उभे केले होते विधानसभेला, त्याच पद्धतीने ते आता आडकाठी करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचे इथले काही जे काही राजकीय संबंधित आहेत किंवा माझे विरोधक आहेत त्या विरोधकांच्या आणि त्यांच्या बैठका होत आहेत। बीडमध्ये राष्ट्रवादीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय। अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांच्याच पक्षातील सहकारी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केलाय। धनंजय मुंडे माझा पराभव करण्यासाठी माझ्या विरोधकांसोबत बैठका घेतायत असा मोठा आरोप प्रकाश सोळंकेंनी केलाय। विधानसभेमध्ये घडलं तेच आता घडेल आणि याची मला पूर्ण कल्पना होती आणि त्यांनी ज्या पद्धतीनं दोन उमेदवार माझ्या विरुद्ध उभे केले होते विधानसभेला, त्याच पद्धतीनं ते आता आडकाठी करण्याचा प्रयत्न करतायत। त्यांचे इथले काही जे काही राजकीय संबंधित आहेत किंवा माझे विरोधक आहेत त्या विरोधकांच्या आणि त्यांच्या बैठका होत आहेत आणि त्याची संपूर्ण चर्चा माझ्या मतदारसंघामध्ये आहे। ते कुठं होणार? नाथऱ्याच्या फार्म हाऊसवरच झालं, दुसरीकडे कुठं होणार बैठक? मी आधीच कल्पना दिलेली पक्षश्रेष्ठीनं अजितदादांना स्वतः भेटून। धनंजय मुंडेंनी परळीतील नाथरा गावातल्या फार्म हाऊसवर प्लॅन आखल्याचा आरोप सोळंकेंनी केला। मात्र प्रकाश सोळंकेंचे आरोप बहुजन विकास मोर्चाचे बाबूराव पोटभरे यांनी फेटाळले। धनंजय मुंडेंच्या फार्म हाऊसवरच्या बैठकीत आम्ही होतो, त्या बैठकीत प्रकाश सोळंकेंसंदर्भात कोणतीही चर्चा झाली नसल्याचं पोटभरे यांनी म्हटलंय। इथले नेते कोण गेले नाही गेले मला माहीत नाही, परंतु धनंजय मुंडे यांच्या फार्म हाऊसवर किंवा पंकजाताई मुंडे यांच्या घरी आमच्या सातत्यानं बैठका होत असतात आणि आम्ही जाती असतो, परंतु या राजकीय विषयावरती आमची कसलीही चर्चा झालेली नाही आणि या राजकीय याच्यामध्ये कुठलाही नेता माझ्यासोबत तिथं आलेला नाही आणि गेल्याची मला ऐकून येत नाही। धनंजय मुंडे यांच्यावर आरोप केल्यानंतर या राजकीय आरोप प्रत्यारोपात ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी देखील उडी घेतली। प्रकाश सोळंके हे ओबीसींचा द्वेष करतात, तसंच त्यांची बुद्धी भ्रष्ट झाल्याची बोचरी टीका नवनाथ वाघमारेंनी केली आहे। खरं तर प्रकाश सोळंके यांची साठी बुद्धी नाठी झाली अशी गोष्ट आहे। वय झालंय आणि वय झालं की माणसाची बुद्धी भ्रष्ट होती, तशाप्रमाणे प्रकाश सोळंके वारंवार वक्तव्य करत असतात। खरं तर प्रकाश सोळंकेला लाज वाटली पाहिजे जातीवाद आणि जातीवादावर बोलण्याची। ज्या जरांगींनी प्रकाश सोळंकेचा बंगला जाळण्याचा प्रयत्न केला जरांगीच्या झुंडशाहीने, त्या जरांगेपुढं लोटांगण घेण्याचं काम करतो। बीडमधील संतोष देशमुख प्रकरणावरून प्रकाश सोळंकेंनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले होते। वाल्मिक कराडवरून सोळंकेंनी धनंजय मुंडेंना लक्ष्य केलं होतं। दरम्यान यानंतर आता पुन्हा एकदा प्रकाश सोळंकेंनी धनंजय मुंडेंवर आरोपांची राळ उठवली आहे। त्यामुळे धनंजय मुंडे आणि प्रकाश सोळंकेंच्या या वादानंतर अजित पवार कोणती भूमिका घेतात याकडे लक्ष लागलंय। महेंद्र मुधोळकर, झी 24 तास, बीड।